सुंदर कार्यक्रम पार पडला, काय सांगाल? हो, हे सगळं आमच्या मोठे बोल आणि माझी टीमचं सगळे जे सहकार्य होतं त्याच्यामुळे मी हे सगळं घडून दाखवलं आणि आज मला खूप आनंद आहे. इतका आनंद आहे की त्याची काय हे नाही. आज आपल्याकडे जे 40 मिरवणूक होत्या, आज 40 मिरवणुकीमध्ये एकही कुठल्याही प्रकारचा गालबोट लागलेला नाही. कुठल्याही आपल्या सगळे समाजांनी सगळे आता समजून घेतलेले आहे की आता आपल्याला प्यायचं नाही, खायचं नाही. आपली बापाची जयंती आहे, आपण ती कशी साजरी करावी ते सगळ्या आपल्या भीम सैनिकांनी सगळ्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की आपल्या बापाची जयंती आपण कशी साजरी करायची. किती कोणी आपल्याला हातबोट लावला तरी आपण कोणाला काही बोलायचं नाही, हे सगळ्या आपल्या भीम सैनिकांनी आपल्या भुसावळांना दाखवून दिलेलं आहे. भाऊ, आज ग्राउंड हाऊसफुल होता. दादा, आम्हाला तर आमची तर 2 दिवस पहिलेच आम्हाला असं खात्री होती की म्हणजे आमचा प्रचार झालेला नव्हता. आमचा 3 दिवस पहिले प्रचार झाला. फैजान ताज म्हणून आपले गायक होते आणि सुरेश भाऊ आतिश आणि आमचे जे सगळं जे आमचे जे प्रचार झालं, आमचे हे तुम्हीच विशाल व सुरेंची आणि आमचे जे 2-4 व्हिडिओ क्लिप चालवणारे आमचा ऋतिक भाऊ झाला. त्याच्यामुळं आम्ही हे सगळं व्हिडिओ व्हायरल केले आणि सगळ्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवू शकले आम्ही. त्याच्यामुळं आपले हे कार्यक्रम सगळं एकदम बेस्ट होऊन गेलेले. ते मंत्री संजय भाऊ सावकारे यांची पण उपस्थिती होती. त्याच्यामुळं आम्हाला आता 12:15 वाजेपर्यंत हे कार्यक्रम चाललेला आहे आणि आमचे राजूभाऊ सुरेंची जसे काय आमचे मंत्री साहेब तिथं उद्घाटक होते आणि अध्यक्ष म्हणून आमचे राजूभाऊ सुरेंची होते. त्यांच्यामुळं आम्हाला खूप सहकार्य झाला आणि आमच्या पोलीस प्रशासनाने आम्हाला खूप साथ दिलेली आहे. 13 एप्रिलला पण 14 एप्रिलला पण आणि दोघी कार्यक्रमला 17ला आणि 19ला जे आमचे मान्यवर आहे आणि माझे भाऊ लोक आहेत आणि जे आमची टीम आहे आणि जे माझ्या समाजाने माझ्यावरती जे विश्वास दाखवलं होतं ते विश्वास जे आमचे प्रेक्षक आहे त्यांनी जे विश्वास दाखवलं होतं ते विश्वासाला मी थोडा पडू दिला नाही. सगळ्यांना तुम्ही सगळं दिसलंच आहे, सगळं पूर्ण भुसावळाला बघितलंच आहे की 13 एप्रिल आणि 14 एप्रिल आणि 17 एप्रिल 19 एप्रिल हे आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण पार पाडलेली आहे. सगळ्यांचे लहान भाऊ म्हणजे सोनू नेटकर त्यांनी अशी भूतोना भविष्यवती अशी जयंती जी भुसावळ शहरामध्ये साजरी केलेली आहे आणि पुढं आम्हाला पण त्यांच्याकडून अजून अपेक्षा आहे. अजून त्यांनी मोठ्या पदावर जायचं आणि त्यांनी मोठ्या अजून जयंती साजरी करायची. त्या जयंतीसाठी आम्हाला आमचे समाज मार्गदर्शक व आमचे नेते जसं संजय मंत्री साहेबांनी सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही खूप धन्यवाद, खूप आभारी आहे. व पुढच्या वेळेस आम्हाला त्यांच्याबद्दल अपेक्षा राहील आणि आमच्या सोनूवने लवकर पुढे जाऊन आमच्या भगवान बुद्धांच्या प्रार्थना. सुंदर कार्यक्रम पार पडलेला, हाऊसफुल कार्यक्रम झालेला आहे. भुसावळ शहरामध्ये आदरणीय सुनू नेतकर यांच्या माध्यमातून भुसावळ शहर खरंच आज आनंदमय झालेलं आहे. कारण की यांनी भूतन भविष्य असं पद्धतीने खूप सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी भीमगीतांचा कार्यक्रम प्रबोधनाचा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने केला आहे. आशा करतो भुसावळ शहरामध्ये परत विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहर समितीचा अध्यक्ष परत सुनू नेतकर सारखा मिळावा अशी अपेक्षा सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून करतो. डॉक्टर तो वो देखे लेकिन विद्या का डॉक्टर हो नहीं सकता और इस जहां में दूसरा अंबेडकर पैदा हो नहीं सकता. ये कलकलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काचं लेखन कधी सराव तू इतकं दिलं आम्हा हे कधी सराव. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, दात म्हणावं की विधात म्हणावं, तुला दात म्हणावं की विधात म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं, तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला दाता म्हणावं की विधाता म्हणावं.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.